तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांना पाणीपुरी ही खूप आवडीचा विषय. पाणीपुरी ही सगळ्यांनाच आवडते. पण पाणीपुरी जर खायची म्हटलं तर आपल्याला बाहेर जावं लागतं. तर बाहेर अगदी ऐन वेळेस आयती आपल्याला पाणीपुरी तर आवडते, पण ती कशी बनवलेली असते, चांगली की नाही, ही तर मनात एकदा शंका येतेच. त्यामुळे बाहेरही आपल्याला जाऊन पाणीपुरी खावीशी वाटत नाही. आणि घरी जर करायला गेलो तर अगदी आपण छान मसाले तयार करून पाणीपुरीच्या पाणी आपण तयार करू शकतो. पण पुरीचं मात्र आपण बाहेरूनच आणतो. पुरी मात्र आपल्याला घरी बनवता येत नाही. अगदी टम्म फुगलेली कुरकुरीत अशी ही जी पुरी आहे ती आपण घरी बनवू शकत नाही. आणि मग त्यामुळे आपल्याला बाहेरूनच आणावं लागते. तीसुद्धा आपल्याला कशी बनलेली असते, त्यामुळे तीसुद्धा आपल्याला खावीशी वाटत नाही. पण बघा, आज आपण ज्या पुऱ्या तयार केलेल्या आहेत, अगदी मस्त गोल चेंडूसारख्या अशा पाणीपुरीच्या पुऱ्या आपण घरी बनवून करू शकतो. आणि आपण स्टोअरसुद्धा करू शकतो. जेव्हा आपल्याला मनाला वाटेल त्यावेळेस आपण पाणीपुरी तयार करून अगदी ऐन वेळेस डब्यातल्या पुऱ्या काढून तळून आपण करू शकतो. चला तर मग ह्या पाणीपुरीतल्या पुऱ्या ज्या आहेत त्या कशा बनवायच्या ते बघूयात. आता पहिल्यांदा एक मोठं भांडं घेतलं आहे मी. त्यामध्ये 1 वाटी मैदा घेतला आहे, अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, नंतर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, अर्धा चमचा आपण खाण्याचा सोडा घेतलेला आहे. आणि आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं. आता गॅसवरती मी कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये 2 वाट्या मी पाणी घेतलं आहे. आता हे पाणी आपण उकळवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी टाकते आहे अर्धा चमचा मीठ, नंतर 1 चमचा खाण्याचं तेल. आता हे जे आहे आपल्याला हे पाणी उकळवून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत मी त्यावरती झाकण ठेवते. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता हे जे मिक्स केलेलं पीठ आहे आपण आता त्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. आता एका हाताने मी पीठ टाकते आणि एका हाताने आपण आता उलटण्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे. कारण गरम झालेल्या पाण्यामध्ये हे पीठ टाकल्यानंतर लगेच गुठळी होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर हलवून घेतलं तर गुठळ्या जास्त होत नाहीत. आता गॅस एकदम कमी करून हे पाण्यामध्ये हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये जास्तीचं पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही, कारण हे पाण्याचं प्रमाण आणि हे पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. या पाण्यामध्ये हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं शिजलं जातं. आपण फक्त हे जे आहे ते मिक्स करून घ्यायचं. तर मंद गॅसवरती हे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं हे पीठ आणि त्या झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं. आता मध्ये 1-2 वेळा मी हलवून पुन्हा झाकण ठेवलेलं होतं. बघा, अशा पद्धतीने हे जे पीठ आहे चांगलं मस्त असं वाफवलं गेलेलं आहे. तर 1-2 वेळा मी चांगलं हलवून पुन्हा झाकण ठेवलेलं होतं. तर आता हे मी थंड व्हायला ठेवलेलं होतं. आता हे चांगलं पीठ थंड झालेलं आहे. आता पोळपाटाला मी चांगलं तेल लावून घेते आणि त्यावरती हे पीठ जे आहे तर चांगलं हाताने आपण आता चांगलं मळून घ्यायचं आहे. जर गुठळ्या थोड्याफार झालेले जे असतील तर त्या मऊ आपण अगदी मळून घेतल्यानंतर त्या फुटल्या जातील. कारण आपल्याला हे जे पीठ आहे ते चांगलं लाटून घ्यायचं आहे. म्हणून अगदी दोन्ही हाताने म्हटलं तरी चालेल, आपण आता हे पीठ जे आहे चांगलं असं मळून घ्यायचं आहे. तर तेलावरती मी पोळपाटावरती हे पीठ जे आहे चांगलं मऊ करून घेते. तर बघा, अगदी मस्त हे शिजलेलं जे पीठ आहे तर अगदी मऊ छान लोण्यासारखा हा गोळा बनलेला आहे. तर आता याचे मी अगदी छोटेसे लिंबापेक्षा थोडेसे मोठे असे एकसारखे 2 गोळे मी काढून घेतलेले आहेत. म्हणजेच आपल्याला चांगला उंडे करून घ्यायचेत याचे. आता याच्यात 2 पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्यात. तर 2 मी उंडे करून घेतलेत या पिठातले आणि कॉर्नफ्लॉवरवर आपल्याला ह्या ज्या 2 पोळ्या आहेत त्या लाटून घ्यायच्यात. तर ह्या पोळ्या ज्या आहेत त्या पूर्णतः मोठ्या लाटायच्या नाहीत, अगदी अर्धवट लाटायच्या. तर आता एक लाटून झाली माझी पोळी. पुन्हा दुसरा उंडा घ्यायचा आहे, तो सुद्धा कॉर्नफ्लॉवरवर आपण हे लाटून घेऊयात. हाताने चांगला गोळा चांगला मळून घ्यायचा आहे हातावरती, म्हणजे चांगलं लाटता येईल. आणि दोन्ही पोळ्या आता ज्या लाटलेल्या आहेत एकसारख्या झाल्या पाहिजेत. कॉर्नफ्लॉवरवर आपण ह्या पोळ्या ज्या आहेत त्या अर्धवटच लाटून घ्यायच्यात. तर अगोदर जी पोळी लाटलेली आहे तेवढीच दुसरी पण पोळी आपण लाटून घ्यायची. तर बघा, आता ही लाटून झाली. अर्धवट 2 पोळ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत. आता याच पोळीवरती दुसरी पोळी, अगोदरची पोळी आपण लाटलेली होती ती यावरती ठेवायची आणि हलकंसं दाबून घेऊन आपण आता लाटण्याने पुन्हा ही लाटून घ्यायची.
तर बघा दोन्ही पोळ्यांच्या मध्ये मी काहीही लावलेलं नाही, तेल नाही किंवा कॉर्नफ्लॉवर नाही, काहीही नाही. पोळ्या लाटल्या की तशाच मी एकावर एक ठेवून ह्या आपण लाटून घेतोय. तर अगदी हलक्या हाताने एकसारखी आपण ही पोळी लाटून घ्यायची. सगळीकडून एकसारखी झाली पाहिजे, कुठे जाड कुठे पातळ अशी पोळी ही लाटायची नाही. तर आता पोळपाट भरून मी ही पोळी लाटून घेते. जास्त पातळही करायची नाही आणि जास्त जाडही करायची नाही, मध्यम. आपण दरवेळेस चपात्या जशा करतो तशाच पद्धतीने ही पोळी आपण मोठी करून चांगली लाटून घ्यायची. आणि बघा आता तुमच्याकडे पुरीच्या साईजच्या ज्या डबे, साचा किंवा वाटी वगैरे तुमच्याकडे काही छोटं असं आकाराचं जर काही असेल तर त्यांनी या पुऱ्या तुम्ही पाडून घ्या. माझ्याकडे छोटासा डबा होता, अगदी वेलदोड्याची पावडर मी ठेवते त्यामध्ये. तर डबा अगदी बारीक होता, झाकण थोडंसं मोठं आहे. तर अगदी पुरीच्या आकाराचेच झाकण आहे ते, त्याने मी पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत. आणि बघा आता हे एक एक करून आपण ही पुरी व्यवस्थित अशी ताटामध्ये काढून घ्यायची. आता एक तुम्ही लक्षात ठेवा, पोळी लाटताना त्याची घडीसुद्धा पडली नाही पाहिजे. एकसारखी व्यवस्थित अशी ही आपण जेव्हा चपाती म्हणजे ही पोळी जी लाटू तरच ह्या पुऱ्या आपल्या फुगल्या जातील. म्हणून एकसारखी व्यवस्थित अशी ह्या पुऱ्या आपण म्हणजे चपाती लाटून घेऊन पुऱ्या पाडायच्या. घडी जर पडली तर टम्म फुगणार नाहीत पुऱ्या. आता या ताटामध्ये मी काढून घेतल्यात आणि आता उन्हामध्ये मी ह्या वाळवून घेते. तर तुम्ही अगदी लाटल्या पुऱ्या आणि काढल्या की लगेचसुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता. मी 2 ते 3 दिवस उन्हामध्ये ह्या पुऱ्या चांगल्या वाळवलेल्या होत्या. बघा अगदी आपण आता विकत आणतो तशाच्या तशा अगदी ह्या पुऱ्या आपल्या बघा तयार झालेल्या आहेत. आता अशाच आपण ह्या स्टोअर करून ठेवू शकतो. अगदी वर्षभर आपल्याला मनाला जेव्हा वाटेल त्यावेळेस पाणीपुरी करायची असेल त्यावेळेस ह्या पुऱ्या काढून आपण अगदी ऐन वेळेस तळून घेऊ शकतो. आता मी कढईमध्ये बघा तुम्हाला तळून दाखवते. कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं होतं. तेल किती तापलं हे बघण्यासाठी मी एक पुरी त्यामध्ये टाकली आणि बघा आता ही पुरी अगदी तुमच्यासमोर छान अशी फुगलेली आहे. अगदी चेंडूसारखी छान फुगलेली आहे. तर अशाच पाणीपुरीच्या पुऱ्या असतात गोल चेंडूसारख्या. तर पुन्हा मी एक पुरी तळून बघते. तर बघा आपण अनारशावरती जसं तेल आपण झाऱ्याने त्यावरती शिंपडतो तशाच पद्धतीने मी तेल शिंपडते, म्हणजे दोन्ही साईडनी छान अशा ह्या तळल्या जातात. तर बघा मीडियम गॅसवरती आपण ह्या तेलामध्ये तळून घेऊयात. तर हे बघा ही सुद्धा पुरी मस्त टम्म अशी फुगलेली आहे. तर आता बघा अजून आपण आता त्यामध्ये पुरी टाकून आपण तळून बघूयात. तर बघा मी 2 पुऱ्या टाकते. तर अगदी विकत जसं आणतो तशा ह्या पुऱ्या आपल्या अगदी छान अशा तयार झाल्यात. म्हणजे अशा पद्धतीने जर जास्त करून ठेवल्या तुम्ही तर अगदी वर्षभरसुद्धा आपल्याला कधीही पाणीपुरी खावीशी वाटली तरी आपण अगदी ऐन वेळेस तयार करून घरी मनसोक्त अशा ह्या पाणीपुरी आपण खाऊ शकतो. तर बघा अशाच पद्धतीने राहिलेल्या ज्या पुऱ्या आहेत मी थोड्याशा तळून घेणार आहे आणि अगदी पाणीपुरीसुद्धा छान एन्जॉय करणार आहे. तर ह्या जो व्हिडिओ तुम्हाला पाणीपुरीचा कसा वाटला, आपण जर पाणीपुरी करायची म्हटली तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी स्वच्छता राखून आपण छान केलेल्या पुऱ्या जर खाल्ल्या तर मनाला आपल्या अगदी समाधान वाटेल आणि आपल्या घरातल्या मंडळींनाही खायला घातल्याचं समाधान वाटतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा आता ह्या अशा पद्धतीने आपल्या ह्या छान अशा पुऱ्या अगदी सगळ्या फुगलेल्या आहेत. यातल्या एवढ्या पुऱ्या ज्या मी तळलेल्या आहेत त्यातली फक्त एक पुरी आपली तळली गेलेली नाही आहे, म्हणजेच सगळ्या पुऱ्या आपल्या चांगल्या टम्म फुगल्यात. तर बघा आता मस्त अशा ह्या एवढ्या आपल्या पुऱ्या ज्या आहेत सगळ्या फुगलेल्या आहेत. तर तुम्हाला मी आता त्याच्यातली एक पुरी तुम्हाला आता एक त्यातली फोडूनसुद्धा दाखवते. तर बघा अगदी मस्त काठोकाठ ह्या फुगलेल्या ज्या पुऱ्या आहेत तर अगदी त्यामध्ये छान पाणीपुरीचा मसालासुद्धा बसेल, पाणीही बसेल. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर केल्या नसतील तर नक्की ट्राय करून पहा. अगदी घरच्या घरी आपल्याला घरगुती पद्धतीने पाणीपुरी आपल्याला सहज करता येईल हे पहा. तर मस्त ही पाणीपुरी बघा तयार झालेली आहे खाण्यासाठी कुरकुरीत अशी. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.